सर्वत्र सध्या दशावतार सिनेमाची चर्चा सुरू आहे। प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याने मराठी चित्रपटानं चांगली कमाई सुद्धा केली, पण त्याहूनही कोकण आणि पर्यावरण याची चर्चा या चित्रपटाच्या निमित्तानं सोशल मीडियावरती सुरू झाली। हा चित्रपट लोकांना का भावला पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदारा पुढे कोण मोठो ना। आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा। हे फक्त गारहाण नाही तर कोकणातील आणि कोकणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनातील सुप्त भावना आहे। दशावतार सिनेमा म्हणजे गोष्ट कोकणातली, गोष्ट कोकणातल्या राखणदाराची, गोष्ट निसर्ग वाचवण्यासाठी लढणाऱ्या कोकणी माणसांची। लेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकरनं ही गोष्ट खुबीनं मांडली आहे आणि कोकणातली ही गोष्ट प्रेक्षकांना तितकीच भावली आहे। कोकणातल्या लोकांना आपलीशी वाटणारी आणि कोकण बाहेरच्या लोकांचं कुतूहल जागवणारी ही गोष्ट। कोकणातल्या प्रकल्पांना तिथले लोक का विरोध करतात याचा अंदाज या चित्रपटानं काही प्रमाणात अन्य भागातल्या लोकांना आला असेल। कोकणातल्या अनेक लेखक कवींच्या साहित्यकृतीतून याआधी कोकणच्या निसर्गाच्या रक्षणाची आधी चर्चा झाली आहे। या चित्रपटामुळे सोशल मीडियावर कोकणची आणि तिथल्या विकासाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। समीक्षकच नव्हे तर सामान्य माणसांपासून ते लेखक विचारवंतांपर्यंत अनेक जण या निमित्तानं व्यक्त झालेत। दशावतार पिक्चर पाहिला आता अप्रतिम भूमिका केली दिलप्रभाव सरांनी। त्यात अजून दशावतार हा प्रकार आता लुप्त होत चाललेला आहे आमच्या तरी वैभवडी या साईडला। तर आता तो अजून उदयाला या पिक्चर बघून आता उदयाला येणार ही 100% आहे। आणि आपल्या कोकणासाठी खूप म्हणजे पुढे भविष्यामध्ये चांगली शिकवण आणि जबाबदारी कोकणातल्या नागरिकांनी काय घ्यावी हे त्याच्यातून दाखवलेलं आहे। चित्रपटाचा जो सगळा भाग असतो त्याचं जर माहिती असले तर मग असे गैरसमज रसिकांचे होणार नाहीत। पण लोकांना चित्रपट आवडलेला आहे, विशेषतः कोकणामधलं ते सगळं जे रात्रीचं जंगल आणि विशेषतः प्रभावळकर सरांचं जे काम केलंय, त्यांनी वेगवेगळे अवतार घेतलेत आणि दुष्टांचं निर्दालन केलेलं आहे। मुळामध्ये परमेश्वरी अवतार ही एक विशफुल थिंकिंगच संकल्पना आहे। कायदे करून निसर्गाचं रक्षण होतच असं नाही, पण कोकणात राखणदाराच्या भीतीनं झाडापेडांचं रक्षण पूर्वजांनी केलंय। दशावतार सिनेमामुळे निसर्ग की विनाशकारी विकास या द्वंद्वात सापडलेल्या कोकणी माणसाला स्पष्ट संदेश दिलाय। कोकणचं वैशिष्ट्य म्हटलं जाणारा जो निसर्ग आहे किंवा इथलं जे पर्यावरण आहे त्याला अतिशय जोरदारपणे हानी पोचायला सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच त्याला रोखण्याचं काम करणं हे किती जिकिरीचं आहे, किती जीवघेणं आहे याचाही अनुभव आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेतो आहोत। पण या सगळ्याला या सिनेमाच्या माध्यमातून वाचा फोडलेली आपण बघतोय। या सिनेमामध्ये वापरलेली जी राखणदाराची कन्सेप्ट आहे ती मला अतिशय महत्त्वाची वाटते की आता आपल्याला जर आपला निसर्ग वाचवायचा असेल तर आपणच लोकांनीच राखणदार होऊन पुढे यायला पाहिजे, अशा प्रकारचा एक संदेश या सिनेमातून दिलेला आहे। कोकणातला माणूस प्रत्येक प्रकल्पांना विरोध करतो आणि विकासाला आडवा येतो अशी भावना अलीकडच्या काळात वाढीस लागली। त्याचं कारण एनरॉन पासून ते नाणार पर्यंत अनेक प्रकल्पांना कोकणात विरोध झाला। स्टारलाइट प्रकल्प 1992 मध्ये रत्नागिरी शहराजवळ स्टारलाइट कॉपर प्रकल्पाची घोषणा, पण जनतेच्या विरोधामुळे स्टारलाइट प्रकल्प तामिळनाडूत हलवला। पुढे तिथेही विरोध झाल्यानं तो प्रकल्प बंद करण्यात आला। एनरॉन प्रकल्प 90च्या दशकात दाभोळमध्ये अमेरिकन कंपनीच्या वीज प्रकल्पाला विरोध झाला। विरोधानंतर प्रकल्प मार्गी लागला, पण कंपनीला गाशा गुंडाळावा लागला। केंद्र सरकारनं ताब्यात घेतलेला प्रकल्प कधी सुरू तर कधी बंद असतो। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन, भूसंपादन झालं, पण प्रकल्पाच्या कामाला अजूनही सुरुवात नाही। कळणे मायनिंग प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणेमध्ये मायनिंग प्रकल्पाला विरोध झाला। विरोधानंतरही हा प्रकल्प सुरू करण्यात आला। सी वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात सी वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची घोषणा झाली, पण स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प उभा होऊ शकला नाही। मार्ग ताम्हाणे MIDC चिपळूण जवळ मार्ग ताम्हाणे MIDC प्रस्तावित होती, पण लोकांच्या विरोधामुळे MIDC रद्द करण्यात आली। नाणार रिफायनरी राजापूर तालुक्यातील नानारमध्ये रिफायनरीला विरोध,
नाणारमधून प्रकल्प बारसू सोलगाव मध्ये करण्याच्या हालचाली, पण प्रकल्पासाठी अजूनही जागा निश्चित नाही. अशा आणखी काही प्रकल्पांनाही विरोध झाला. विरोधामुळे काही जणांचा जीवही गेला. काही प्रकल्प सुरू झाले, बंद झाले, काही झालेच नाहीत. कोकणात अनेक ठिकाणी गौण खनिज पोखरलं जातंय. दशावतार सिनेमात अशा प्रकल्पांची तसंच आंदोलनांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. दशावतार हा चित्रपट नक्की सर्वांनी बघायला पाहिजे, परंतु राजकीय लोक जेवढे आहेत त्या सगळ्या लोकांनी तो बघायला पाहिजे. विशेषतः कोकणातल्या राजकीय लोकांनी तो बघायला पाहिजे. याची अनेक कारणं आहेत. गेली 15-20 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली, खनिज उत्पन्नाच्या नावाखाली ज्या पद्धतीने व्यवस्थेला, समाजाला आणि सामान्य माणसाला वेठीस धरलं जातं, त्याचं उत्तम चित्र या चित्रपटात आहे. दशावतार हा चित्रपट आहे, त्यातली प्रत्येक गोष्ट तशीच घडलेली आहे असं नाही. पण कोकणी माणसांचा विरोध, राजकीय दादागिरीमुळे असलेली अस्वस्थता या सिनेमानं टिपली आहे. श्रद्धा अंधश्रद्धेच्या वादात न पडता कोकणातील निसर्गाबाबत स्पष्ट संदेश सिनेमानं दिलाय. सिनेमाला मिळालेलं यश त्या दृष्टीनंही महत्वाचं आहे आणि पर्यावरणवाद्यांना बळ देणारही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.